नमस्कार, सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण उपवास स्पेशल अशी ही मस्त अशी खुसखुशीत पुरीची रेसिपी पाहणार आहोत। अगदी कमी साहित्यात आणि पटकन झटपट होणारी ही खुसखुशीत पुरी रेसिपी आहे। आता वेळ न घालवता आपण ही रेसिपी कशी करायची ते पाहू। साबुदाण्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे। ही इन्स्टंट रेसिपी आहे, त्यामुळे याला आपण भिजवणार वगैरे काहीही करणार नाही, तर आपण भाजून घेणार आहोत। पॅन मध्ये आपण हा साबुदाणा एक 5 ते 6 मिनिट मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत। साबुदाणा भाजून झाल्यानंतर आपण तो मिक्सर मध्ये बारीक पावडर करून घेणार आहोत। साबुदाण्याची पावडर करून झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण एक मोठा बटाटा उकडून तो किसून घेतलेला आहे। किसूनच घ्या, म्हणजे आपल्याला पुऱ्या करताना या मध्ये मध्ये गुठळ्या होणार नाही। स्मॅश करण्यापेक्षा किसून घेतलेला चांगला। जेवढा साबुदाणा घेतलेला आहे तेवढीच वाटी मी हा बटाट्याचा खीस घेतलेला आहे। एक वाटीला 1 वाटी बटाट्याचा खीस। यात मी आता 1 चमचा अर्धवट कुटलेले जिरे घालत आहे। 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घालत आहे। याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि चवीपुरतं आपण इथे सैंधव मीठ घालत आहोत, जे उपवासासाठी वापरतात। आपण आता व्यवस्थित मळून घेणार आहोत। आपलं पीठ मळून झालेलं आहे। या प्रहा जर पीठ मळताना कोरडं झालं असेल किंवा घट्ट झाले असेल तर आपण याच्यावर पाण्याचा हक्का वापरून पाणी वापरून आपण परत मळून घेऊ शकतो। आता हे पीठ मी 15 मिनिटं झाकून ठेवते, त्यानंतर आपण याच्या पुऱ्या करूया। 15 मिनिट झाले आणि आपलं पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे। आता याचा मी एक गोळा करून घेते। याची आता छानशी पुरी लाटून घेऊयात आपण। आता पुऱ्या लाटून झाल्यात, आता आपण तळायला घेऊयात। आपण मीडियम फ्लेमवर पूर्ण तेल तापल्यानंतर मीडियम फ्लेमवर ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत। वाव, फक्त साबुदाणा वापरून आपण अशी टम्म फुगणारी पुरी तयार केलेली आहे। ही तुम्ही उपवासाला, नाश्त्याला किंवा दुपारच्या फराळालाही बनवू शकता। मी इथे काकडीच्या रायत्याबरोबर ही सर्व केलेली आहे आणि मस्त असा बेत जमून आलेला आहे। तुम्ही पाहू शकताय झटपट होणाऱ्या या साबुदाण्याच्या पुऱ्या तुम्ही या शिवरात्रीला नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील। अगदी खुसखुशीत होतात। तुम्ही पाहू शकताय 2 पापुद्रे, मस्तपैकी 2 पापुद्रे तयार झालेले आहेत। आपल्या पुरीचे मस्त फुगलेली आहे आणि खुसखुशीत ही तितकीच आहे। मग बघताय काय, ही पुरीची साबुदाण्याच्या पुरीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली, तुम्हाला आवडली का हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। अगदी निःशुल्क आहे। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। धन्यवाद।